कशी आहेस ग? दादा दादा तुझं फेवरेट मक्याचा चिवडा आणि मस्त गरमागरम कॉफी. बरं झालं दादा तू इथे आलास माझ्या सासरी. या घरात ना माझ्या आणि ह्यांच्या बऱ्याचशा फ्रेम आहेत, पण मी आपली पण एक फ्रेम लावली आहे. हा फोटो आठवतोय तुला? भाऊबीजेच्या दिवशी काढलेला. आपल्यात इतका दुरावा कधी आला कळलंच नाही ना. तुझ्या लग्नानंतर रक्षाबंधन आणि भाऊबीज दोन्ही कॉलवर व्हायला लागले. नाही, मी कोणाला ब्लेम नाही करत आहे, कारण तुझंही पर्सनल लाईफ आहे. पण मला तुझी कमतरता जाणवते दादा. आजही आयुष्यात बरेचसे डिसिजन घेताना मला तुझी आठवण येते, पण मग तू बिझी असशील, कामात असशील, म्हणून डायल केलेला कॉल मी कट करायचे. बहिणीचं लग्न जरी झालं ना तरी तिच्या भावाची उणीव कोणीच कधीच भरून नाही काढू शकत. बरं दादा, आज आलायस तर आजची रात्र राहा ना जरा. आता मी खूप छान जेवण बनवायला हॅलो? लागले. हां हां हां, हो हो हो, पोचतोय मी. हो, पोचतोय. हो, आलोच. चल ग, जातो मी. दादा येतो मी बोल ना, म्हणजे निदान तू पुन्हा भेटशील, बोलशील, या आशेत तरी राहीन मी. बरं, येतो मी. काळजी घे.